मित्रांनो नमस्कार. आपला प्रश्न आहे 4 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. ए बी सी च्या वर्तमान वयाचे एकूण 80 वर्ष आहे. सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या बरोबर असेल तर ए चे वर्तमान वय सांगा. हा प्रश्न जेव्हा पण सोडवायचा आहे त्यावेळेला आपल्याला प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचावा लागेल आणि जसं प्रश्नात बोलत आहे की हे करायचं आहे तेच करायचं आहे. ठीक आहे. काय बोलतंय? 4 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर. तर आपण लिहू शकतो 4 वर्षापूर्वी. लिहायचं 4 वर्षापूर्वी काय आहे? ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:3. ठीक आहे. असं करू शकतो आपण. आता गुणोत्तर आहे म्हणजे याला 5 स्टार आणि 3 स्टार असं करू शकतो आपण. ठीक आहे. आता पहा 4 वर्षापूर्वी आहे म्हणजे वर्तमान काय असायला पाहिजे? वर्तमान असायला पाहिजे ए बी किती? हे 5 स्टार आहेत तर 5 स्टार. 4 वर्षानंतर किती होतील? 4. हे किती होतील? 3 स्टार प्लस 4. समजलं का? पहा 4 वर्षापूर्वी किती आहे? 5 स्टार 3 स्टार. तर वर्तमान किती होईल? ए ची वय 5 स्टार प्लस 4 आणि बी ची वय 3 स्टार प्लस 4. क्लिअर झालं इथपर्यंत? समोर जाऊया आपण. ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर एकूण 80 वर्ष. तर ठीक आहे, लिहूया आपण ए प्लस बी प्लस सी बरोबर किती? 80. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? आता पहा काय बोलतोय. आता ए चं वर्तमान वय किती आहे ते लिहिता येईल आपल्याला. 5 स्टार प्लस 4. बी चं वर्तमान वय किती आहे? 3 स्टार प्लस 4. ठीक आहे. आता काय बोलतोय बाबा की सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या बरोबर आहे. म्हणजे हे जे सी चं वय आहे ह्या दोघांच्या बरोबर आहे. दोघांच्या बरोबर म्हणजे किती होईल पहा. 5 स्टार आणि 3 स्टार किती होतील? 8 स्टार. ठीक आहे. 4 आणि 4 किती होतील? 8. समजलं का काय बोलायचं आहे? की ए चं वय हे झालं, बी चं वय हे झालं, सी चं वय कुठून आलंय? ह्या दोघांच्या बरोबर आहे. इथं लिहिलेल्या प्रश्नात पहा सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या बरोबर आहे. वर्तमान वयाच्या बरोबर आहे. म्हणजेच काय? 5 स्टार प्लस 3 स्टार 8 स्टार. 4 प्लस 4 8 बरोबर 80. आता फक्त प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कॅल्क्युलेशन कसं होईल पाहूया आपण. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16 स्टार प्लस 4 आणि 4 8, 8 आणि 8 16 बरोबर 80. हे जर 16 या बाजूला गेले तर -16. 80 - 16 किती होतील? 64. 16 स्टार बरोबर 64. स्टारचे व्हॅल्यू 64 भागिले 16 बरोबर 4. ठीक आहे. प्रश्नात काय विचारलंय पहा. ए चे वर्तमान वय किती? ए चे वर्तमान वय किती आहे? हे आहे. बरोबर ना? तर किती होईल? 5 स्टार स्टार म्हणजेच इंटू 4 प्लस 4. 5 24 आणि 4 24. हे काय आहे? ए चे वर्तमान वय. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो.